नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. हरतालिका व्रताच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. सुखी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी अनेक व्रत केले जातात, परंतु हरतालिका हे व्रत यासाठी खास मानले जाते. पार्वतीने हे व्रत भगवान शंकरांसाठी केले होते. हरतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला येते. यंदा हरतालिका तृतीया हे व्रत 6 सप्टेंबर रोजी साजरे केले जाणार आहे. हरतालिकेच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांची पूजा केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी आपल्या पतीची पूजा करतात आणि त्यांच्यासाठी उपवास करतात. अविवाहित मुलींसाठीही हा सण खूप खास आहे. अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि या दिवशी उपवास करतात. या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी माता गौरीचा आशीर्वाद घेतात. अनेकदा असे घडते की अनेक महिलांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा महिलांसाठी हरतालिका हे व्रत खूप फायदेशीर ठरू शकते. ज्या महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येत आहे त्यांनी 6 सप्टेंबरच्या पूजेसोबत काही उपाय करावेत, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद परत येऊ शकतो. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत, तर त्याच उपायांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हरतालिका व्रताच्या दिवशी प्रथेप्रमाणे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. हरतालिका संबंधित व्रताची कथा पठण करावी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपल्या चॅनलवर हरतालिकेची कथा आहे. आणि नंतर देवी पार्वतीला दूध अर्पण करावे. हे दूध तुमच्या जोडीदाराला प्रसाद म्हणून पाजावे. त्यामुळे पती पत्नीचे नाते अधिक घट्ट होते, तसेच वैवाहिक जीवन आनंदी होते. हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया निर्जळी उपवास करतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात. या दिवशी स्त्रिया सुंदर तयारी करतात आणि जवळच्या शिवमंदिरात किंवा घरच्या घरी महादेवाची पिंड तयार करून विधिवत पूजा करतात. या दिवशी संपूर्ण दिवस ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करावा. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हरतालिकेच्या दिवशी शक्य असल्यास पार्वती देवीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे आणि 7, 11 किंवा 21 रुपये तुमच्या भक्तीनुसार या लाल वस्त्रात बांधावे. पूजा संपवून ते धन लाल वस्त्रात बांधून त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते आणि हे वस्त्र आपल्या तिजोरीत ठेवावे. अविवाहित मुलींना त्यांच्या आवडीचा वर हवा असेल तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरात जावे. मंदिरात देवी पार्वती आणि भगवान शंकरांना लाल गुलाब अर्पण करावा. नंतर नंदी आणि शिवाला मध अर्पण करावे. त्यानंतर इच्छित वरासाठी माता पार्वतीची प्रार्थना करावी. असे केल्याने देवी पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. हरतालिका व्रताच्या दिवशी पूजा आटोपल्यानंतर किमान 5 विवाहित महिलांना भक्तीनुसार सौभाग्याच्या काही वस्तू किंवा वस्त्रदान करावे. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे वैवाहिक जीवनात आनंद कायम राहतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हरतालिकेच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.